HCF अँड LCM. आता HCF म्हणजे काय? हायेस्ट कॉमन फॅक्टर HCF आणि LCM म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल. आता HCF काढण्याच्या भरपूर पद्धती आहेत. त्यामध्ये प्राइम फॅक्टरायझेशन मेथड आहे, त्यानंतर कॉमन फॅक्टर मेथड आहे, त्यानंतर कॉमन डिव्हिजन मेथड आहे. तर आपण कोणती वापरायची? ज्या मेथड मध्ये कमी वेळ लागतो, कारण कॉलेजला टाइम आपला कमी असतो, त्यामुळे ज्या मेथड मध्ये कमी वेळ लागतो त्याला ती मेथड आपण यूज करायची, म्हणजे कॉमन डिव्हिजन मेथड. ती कशी असते? तर प्राइम फॅक्टरायझेशन मध्ये आपण काय करायला लागतं, समजा 2 नंबर दिले तर प्रत्येकाचे प्राइम फॅक्टर्स पाडा आणि दोघांमध्ये कॉमन फॅक्टर लिहा, त्याला वेळ जातो. मग डायरेक्टली जर आपण कॉमन डिव्हिजन मेथडने सोडवलं तर आपल्याला ते सोपं जाईल. तर मग आपण काय करू, आता एक क्वेश्चन घेऊ, त्यामुळे तुम्हाला समजून जाईल. समजा 12 आणि 16 आहे, हे 2 नंबर्स आहेत. या 2 नंबरचा आपल्याला HCF करायचा, हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायचा. तर कसं काढायचं? कॉमन डिव्हिजन मेथड काय असते? 12 लिहायचं, 16 लिहायचं. या 2 नंबरला कशाने डिवाइड होईल? प्राइम फॅक्टरने. बघू शकतो 2 6 जा, 2 8 जा, अगेन 2 3 जा, 2 4 जा. आता भाग जातो का? नाही. जोपर्यंत 2 नंबरला डिवाइड होईल तोपर्यंत डिवाइड करायचं. 2 2 जा 4, म्हणजे याचा HCF किती आला? 4 आला. सो ही झाली कॉमन डिव्हिजन मेथड. कॉमन म्हणजे आपण दोन्ही नंबरला एकदाच डिवाइड करतोय. कुठपर्यंत? जोपर्यंत त्या 2 नंबरला डिवाइड होते तोपर्यंत. आपण सेम मेथडने ह्याचा LCM बी काढू शकतो, दॅट इज लिस्ट कॉमन मल्टिपल्स. आता लिस्ट कॉमन मल्टिपल कसं काढायचं? आपण काय करू, ह्या सेम नंबरचा आपण LCM काढू, म्हणजे आपल्याला कंपॅरिझन लक्षात येईल. तर महत्वाचं म्हणजे HCF म्हणजे काय असते? दोघांमधला कॉमन फॅक्टर, आणि LCM म्हणजे काय असते? कॉमन फॅक्टर इंटू अनकॉमन फॅक्टर. तर आपण बघू 12 आणि 16 चे काय काढू? LCM पण काढू. 2 ने डिवाइड केलं, 2 6 जा, 2 8 जा, 2 3 जा, 2 4 जा. आता 3 आणि 4 ला सेम टेबल मध्ये येत नाहीत, काय केलं? 3 1 जा, 4 ऍज इट इज, आणि 4 1 जा. मग LCM किती येतो? 2 2 जा 4, 4 3 जा 12, आणि 12 4 जा 48. म्हणजे ह्याचा LCM किती येईल? 48 येईल. बघा ना, 12 च्या टेबल मध्ये 48 येते, कधी येते? 4 जा. 16 च्या टेबल मध्ये येते 3 जा. म्हणजे LCM म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल, म्हणजे दोन्ही टेबल्स मध्ये फर्स्ट टाइम कोणता नंबर येतो ह्याला आपण LCM म्हणतो. तर ही झाली LCM आणि HCF. ह्यामध्ये आणखी एक महत्वाचा फॉर्म्युला आहे की आपण जेव्हा आता आपण काय केलं, याचा LCM काढला, बरोबर आहे. 12 आणि 16 चा किती आला LCM? पहिल्याचा 4 आला, बरोबर आहे. HCF 4 आला, आणि LCM किती आला? 48 आला. आता आपण एक फॉर्म्युला आहे ते आपण व्हेरीफाय करूया की तो फॉर्म्युला बरोबर आहे का नाही. तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे, प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज इक्वल टू HCF इंटू LCM. म्हणजे कधी पण जेव्हा आपण 2 नंबरचा जर LCM काढत असू किंवा HCF काढत असू, त्या 2 नंबरचा जो प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट म्हणजे काय असते? मल्टिप्लिकेशन. त्या 2 नंबरची मल्टिप्लिकेशन ही त्या 2 नंबरच्या HCF आणि LCM च्या प्रोडक्ट एवढी असते. आपण व्हेरीफाय करूया. तर 2 नंबर आपल्याला माहित आहे, 12 इंटू 16 हा जो आहे त्याचा LCM किती आलाय? 4 आलाय, आणि LCM किती आलाय? 48. HCF 4 आणि LCM 48. तर बघू, 32 16 3 192, 8 चौक 32, 4 चौक 16, 16 3 19. म्हणजे हा फॉर्म्युला काय बरोबर आहे. तर एक्झाम मध्ये काय देतात? काय देतात माहिती आहे? प्रोडक्ट ऑफ टू नंबर म्हणजे नंबर 1 इंटू नंबर 2, नंबर 1 इंटू नंबर 2 आहे. कधी कधी HCF देतात, LCM देतात, एक नंबर देतात, दुसरा नंबर काढा म्हणतात. म्हणजे काय करायचं? नंबर जो आहे, जो दिलेला नंबर आहे त्याने डिवाइड करायचं. किंवा कधी कधी काय 2 नंबर देतात, HCF देतात, LCM काढा म्हणतात. म्हणजे आपण या 4 नंबर पैकी 2 नंबर्स आणि हे HCF आणि LCM कोणतेही 3 जर दिले तर आपल्याला एक काढता येतं, म्हणजे फक्त डिवाइड करायचं. तर आपण बघितला आज HCF आणि LCM. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचा नेक्स्ट पॉईंट बघूया.